धर्मराज युधिष्ठिरानं भगवान श्रीकृष्णाला 4 प्रश्न विचारले. देवा असं काय आहे जे सतत वाढत जातं? देवा असं काय आहे जे सतत घटत जातं? देवा असं काय आहे जे घटतही नाही आणि वाढतही नाही? आणि देवा असं काय जे सतत आणि घटतही आणि वाढतही? बाकीचं चिंतन करण्याचं आता काही कारण नाही. देवा असं काय आहे जे घटतही आणि वाढतही? याच्या उत्तरादाखल भगवंतानं सांगितलं मन असं आहे ते घटतही आणि वाढतही. म्हणजे एका ठिकाणी जातं आणि दुसऱ्याच क्षणाला त्या ठिकाणाहून वापस येऊ शकतं. परंतु परमात्म्याचे चरण हे एकमात्र असं स्थान आहे की ते मन तिथून दूर जाऊ शकत नाही. आपल्याला प्रमाण माहिती आहे. आता कुठे धावे मन तुझे चरण देखील या. हे देवा, हे पांडुरंगा, तुझे चरण तुझे पाय बघितल्याच्या नंतर आता माझं मन तिथून दुसरीकडे जाऊ शकत नाही. याचं कारण काय तर शास्त्रकारांनी सांगितलं चित्तम चिदिति विजानीयात यदा तकार रहितम किंवा तकार रहितं यदा असं त्याच्या संबंधानं सांगितलेलं. म्हणजे आपलं चित्त जेव्हा तकार रहित असतं तेव्हा ते चिद असतं. आणि पांडुरंग परमात्म्याचे चरण हे सुद्धा चिद स्वरूप आहेत. त्या परमात्म्याला आपण सच्चिदानंद असं म्हणतो. म्हणजे हे चिद आणि ते चिद एकत्र येऊ शकतं. पाण्यात पाणी टाकलं तर फरक कळणार नाही. तेलात तेल टाकलं फरक आपल्याला कळणार नाही. पण पाण्यात तेल टाकलं किंवा तेलात पाणी टाकलं तर आपल्याला फरक कळेल. तशा पद्धतीनं एकरूपता आहे. अंतःकरण जे आहे ज्याला आपण चित्त म्हणतो, चित्त लिहिताना आपण काय करतो तला त जोडतो. आणि जेव्हा एक त काढून टाकतो तेव्हा ते चित्त असं होत नसतं, ते चिद असं होत असतं. म्हणजे काय चिद म्हणजे परमात्मा स्वरूप आणि परमात्म्याचे चरण सुद्धा सच्चिद आनंद स्वरूप आहेत. म्हणजे हे दोन्ही एकत्र येण्याची शक्यता आहे. म्हणून परमात्म्याच्या चरणा व्यतिरिक्त हे मन कुठेही स्थिर होऊ शकत नाही. तुम्ही बघा, मोठमोठे आयुर्वेदाचारी असतील, योगी असतील किंवा हल्लीच्या काळामध्ये मोठमोठे मेंटर असतील, ते काय म्हणतात, तुम्ही ध्यान लावा, बरोबर, ध्यानस्थ बसा, डोळे मिटून चित्त एकाग्र करा. कशासाठी? चित्त एकाग्र करणं म्हणजे त्या परमात्म्याचं स्मरण करणं आहे. कारण त्याच्याच स्मरणामध्ये आपलं चित्त स्थिर होण्याची शक्यता आहे. म्हणून सर्वप्रथम नाथ महाराजांनी मागणं मागितलं, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये दे. संसाराच्या व्यसनामध्ये आम्हाला पडू देऊ नकोस. आता या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जे व्यसन माहिती आहेत ती फार वरवरची व्यसन आहेत. कोणी म्हणतं दारूचं व्यसन, कोणी तंबाखूचं, कोणी अंमली पदार्थांचं व्यसन. हे सामान्य व्यसन आहेत. संसाराच्या व्यसनासारखं दुसरं व्यसन दुसरं कुठलं नाही आहे. संसार म्हणजे काय? संसरती इति संसारः. बऱ्याच लोकांना असं वाटतं की संसाराचं व्यसन म्हणजे लग्न झालं म्हणजे संसारात पडलं. एक लोकांचा एक गैरसमज असतो. नवरा नवरी जेव्हा लग्न झाल्यानंतर दर्शन करतात, आता ही सांगते हे आमचे अमुक आहेत, तो आपला पाय पडतो, ती सांगते अमुक आहेत, हा सांगतो अमुक आहे, ते एकमेकांचे कुठले मोठी लोक असतील त्यांच्या पाया पडतात. आता ते पहिलं शेवटचंच पाय पडणं असतं. त्याच्यानंतर ते माणसंही भेटत नाही आणि भेटली तरी पुन्हा दर्शन नाही. आता काही जण बोलत असताना गमतीशीर बोलतात, वा 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 काय छान लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे बरं का. बरं, नवरा नवरी कसेही असो दिसायला त्यांना बरं वाटतं. सर त्यांच्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना बरं वाटतं की चला आपल्या या जोडीचं लोकांनी कौतुक केलं. लक्ष्मीनारायणाचा जोडा. कोणी बघितली लक्ष्मी, कोणी बघितलाय नारायण, पण लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणण्याची पद्धत. तशी काही मंडळी, हा वा 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 आता संसारात पडला, हा म्हणजे इतके दिवस परमार्थ करत होता. लग्न झालं म्हणजे संसारात पडला असा अर्थ होत नाही. लग्न झालं म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला. मग संसार म्हणजे काय आहे? जन्माला आलो म्हणजे संसारात आलो. विठ्ठल संसाराच्या व्यसनामध्ये देवा मला पडू देऊ नकोस. कारण काही लोकांना संसार हा अर्थ जर का लग्न या गोष्टीशी संलग्न केला तर लोक म्हणत असतील की कदाचित हे नाथ महाराजांचा लग्नापूर्वीचा अभंग, त्यांना करायचं नव्हतं लग्न म्हणून ते म्हणले संसार व्यसनी पडतो. असं नाही आहे. जन्माला आले म्हणजे संसाराला आले. पण संसाराला या ठिकाणी नाथ महाराजांनी व्यसन म्हटलेलं आहे. मग व्यसन काय आहे याचं चिंतन करा. व्यसन कसं जडतं याचं चिंतन करा. व्यसन चांगलं का वाईट असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा उत्तर येतं वाईट. बरोबर, वाईट.
परंतु व्यसन हे चांगलंही असतं ही गोष्ट लक्षात ठेवा. माणसाने निर्व्यसनी कधीच असू नये. मी काय बोलतोय, माणसाने निर्व्यसनी कधीही असू नये. तुम्ही म्हणाल चांगले महाराज आहेत, एखाद्या दारुडा असेल तर तुम्हाला यालाच दरवर्षी बोलवा. माणसाने निर्व्यसनी असू नये याचा अर्थ दुर्व्यसनी असावं असा नाही, तर सद्व्यसनी असावं असा आहे. मग तुम्ही म्हणाल व्यसन सद कसं असू शकतं, व्यसन चांगलं कसं असू शकतं? व्यसनाला तर वाईटच म्हटलंय, गैरसमज आहे. शास्त्रामध्ये व्यसन हे वाईट समजलं गेलेलं नाहीये. कशाचं आहे याच्यावर ते वाईट आहे का चांगलं हे ठरलेलं असतं. दुर्व्यसन असेल माणसाला, दारू पीत असेल, तंबाखू खात असेल, आणखी कुठल्याही प्रकारचं व्यसन, एकच गोष्ट वारंवार करणं आणि ती गोष्ट मिळाली नाही तर त्रास समजणं, याला व्यसन म्हणतात. चांगलं व्यसन, वाईट व्यसन दोन्ही समोर ठेवा. व्यसनाची प्रक्रिया ही सारखीच आहे, व्यसन चांगलं असो किंवा वाईट असो. उदाहरण देतो आपल्याला. आता इलेक्शनचे दिवस आहेत, 3-4 महिन्यामध्ये इलेक्शन होणार आहे. मग या लोकांचं काम काय? फुकट वाटा. बरोबर, फुकट म्हणून मिळाली, सहज म्हणून मिळाली म्हणून पिली. बरं का, तुम्ही माझा मुद्दा लक्षात घ्या. मला काय म्हणायचंय, व्यसन हे चांगलं असो किंवा वाईट असो त्याची लागण्याची पद्धत सारखी आहे. एखादी गोष्ट सहज म्हणून केली, दारू सहज म्हणून पिली. मित्र म्हटला वारीला चल, सहज म्हणून केली. वेळ होता, काही काम नव्हतं, म्हटलं बघू तरी वारी कशी, सहज म्हणून केली. एखादी गोष्ट सहज म्हणून करावी, त्याच्यात वारंवारता यावी. याला दारू ही फुकट मिळायला लागली आणि हा दरवर्षी वारीलाही जाऊ लागला. आता काय झालं, याला दारू आवडू लागली, याला वारी आवडू लागली. आता पुढे काय झालं, परिस्थिती अशी झाली, इलेक्शन संपलं आणि फुकटची मिळणं बंद झालं. आता काय करू लागला, ते प्राप्त करण्याच्यासाठी चोऱ्या माऱ्या करू लागला. इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी इकडे करू लागला. आता काय झालं, कोरोना आला आणि त्याची वारी खंडित होण्याची वेळ आली. तो म्हणू लागला नाही, माझी तर वारी आता ठरलेली, आता काहीही करेन, शेतातून जाईल, बांधावरून जाईल, कुठूनही जाईल, पोलिसांना चुकवून जाईल, पण पंढरपुरापर्यंत जाणार. म्हणजे परिस्थिती कितीही बिकट असली तरी ते प्राप्त करण्याची इच्छा आणि ते मिळालं नाही की फुटो पाहे हृदय अशी अवस्था निर्माण झाली की एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलं असं समजा. विठ्ठल व्यसन लागण्याची पद्धत सारखी जरी असली तरी कशाचं व्यसन आपण करतो आहोत याच्यावरती ते चांगलं किंवा वाईट ठरत असतं. गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले आम्हाला संस्थेमध्ये सांगायचे, फार सुंदर त्याची चाल सुद्धा ते म्हणायचे. विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. एक तर माणसाला विद्याभ्यासाचं व्यसन असावं किंवा भगवंताच्या चरणाचं व्यसन असावं. या दोन व्यसनाव्यतिरिक्त तिसरं कुठलंही व्यसन चांगलं नाही हे आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलंय. म्हणजे व्यसन काय आहे, नाथ महाराज या अभंगात सांगतायत, संसार व्यसनी पडवलेली. संसाराच्या व्यसन म्हणजे काय सांगितलंय, संसारही आपण सहज म्हणून करतो, संसारात आपण सहजतेनं येतो आणि त्याच्या अनेक गोष्टींचा आपला स्नेहसंबंध जुळतो आणि त्याच्या संबंधानं आसक्ती निर्माण होते आणि मग आपल्याला त्या गोष्टी हव्याशा वाटतात. नाही मिळालं तर आपण आपलं दुःख अनेक ठिकाणी व्यक्त करत असतो आणि अशा पद्धतीची क्रिया घडली तर हे संसाराचं व्यसन जडलं हे समजण्याचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी दुसरं मागणं काय मागितलं, संसार व्यसनी पडो नेदी. संसाराच्या व्यसनामध्ये हे देवा तू आम्हाला पडू देऊ नकोस. आणखी काय घडावं, अभंगाचं दुसरं चरण. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम.
नको देवा नामस्मरण घडो संत समाज नामस्मरण घडो संत समागम भाऊराज नको देवा भाऊराज नको समागम वावगाशी भ्रम नको देवा. संत महात्मे आम्हाला वारंवार सांगतात की देवाचं नामस्मरण आमच्या मुखातून घडू दे. आणि आपल्यालाही उपदेश करताना सांगतात की देवाचं नाम घ्या, कधी घ्या, काय घ्या. हरिपाठामध्ये विस्तृत विवेचन आलेलं आहे. कोणी घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, घेतलं नाही तर काय, घेतल्यानंतर काय फायदा, याचं सूक्ष्म चिंतन हरिपाठामध्ये आलेलं आहे. नाथ महाराज सांगतात देवा माझ्या मुखातून तू नामस्मरण घडू दे. तसं बघितलं तर प्रत्येक अवयवाचा विनियोग हा त्या त्या गोष्टींसाठी करणं अपेक्षित आहे. आणि तसं जर घडलं नाही तर त्याचा मोबदला, त्याचा परतावा आपल्याला तशा पद्धतीनंच मिळत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. भगवंतानं दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीव पण भवरोग. अशा पद्धतीनं विचार मांडून ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येक इंद्रियांचा वापर, मग ते पंच ज्ञानेंद्रिय असो किंवा पंच कर्मेंद्रिय असो, या प्रत्येक गोष्टींचा वापर हा फक्त आणि फक्त भगवंताच्यासाठी करायचा, याच्यासाठी दिलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तसं जर झालं नाही तर काय होतं? मुख दिलंय भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, परंतु मुखानं भगवंताचं नाम येत नाही. परिस्थिती काय? पुढचा जन्म मुक्याचा प्राप्त होणार आहे. नाथ महाराज एकदा पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि गेल्याच्या नंतर आंधळी पांगळी मुखी बहिरी माणसं बघितली आणि प्रश्न असा पडला की देव हा स्वतःला दानशूर म्हणवतोय, दाता म्हणवतोय, आणि त्याच्या दरबारात अशी माणसं, कोणाचा हात तुटलाय, कोणाचे पाय तुटलेत, कोणाला दिसत नाही, कोणाला ऐकू येत नाही, कोणाला बोलता येत नाही. तावानं नाथ महाराज पांडुरंगाच्या समोर गेले आणि म्हटले देवा, अरे तू स्वतःला जर का दानशूर दाता म्हणून घेतोस तर तुझ्या दरबारात अशी माणसं काय? एक तर त्यांना तू बरं कर, किंवा तू स्वतःला दानशूर म्हणून बंद करून टाक. देवाने सांगितलं नाथ महाराज जे आहे ते बरोबर आहे, परंतु तरुण रक्त असतं, तरुण माणसं काय असतात, इतरांचं ऐकत नसतात. माझं जे आहे ते खरं. देवाने सांगितलं ऐकत नाहीये, तुम्हाला पटत नाहीये, एक काम करा म्हटलं, माझ्या जागेवर या. देव खाली उतरले, नाथ महाराज विटेवरती उभे राहिले, कमरेवरती हात ठेवून उभे राहिले. ज्या माणसांकडे आत येताना त्यांनी बघितलं होतं, आता त्या माणसांना पुन्हा नाथ महाराजांनी बघितलं आणि त्यांचा पूर्वजन्म त्यांना दिसू लागला. डोळे गेलेल्या माणसाकडे लक्ष गेलं, त्याचा पूर्वजन्म त्यांना दिसला. या डोळ्यांचा वापर चांगल्या गोष्टी बघण्यासाठी करावा, केला नाही. परिस्थिती काय झाली? अंधत्व प्राप्त झालं. बर, डोळ्यांनी काय बघावं? भगवंताचं रूपच बघण्याच्यासाठी डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. विठोबाचं मुख बघण्याकरता परमात्म्याने काय केलेले? डोळे दिलेले, परंतु त्याचा गैरवापर त्यानं केला. परिस्थिती पुढच्या जन्मामध्ये अंधत्व प्राप्त झालं. बहिऱ्याकडे लक्ष गेलं, बहिरा झालो या जगी, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठण करणी, बहिरा झालो त्या गुणे, नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडी येली, पितृवचनासी पाठ दिधली, तीर्थे वृत्ती असून त्या गेली, माता माऊली पाशारिता, शब्द नाही दिला मागता, बहिरा झालो न नाही येता, एका जनार्दनी स्मरणाता. अशा पद्धतीनं बहिऱ्याला हे अशी अवस्था प्राप्त का झाली? कारण मागच्या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी कानानं ऐकणं अपेक्षित होतं त्या घडल्या नाहीत. मुक्याकडे लक्ष केलं, त्याचाही तोच परिणाम नाथ महाराजांच्या लक्षात आला. भगवंताचं नाम घेण्याच्यासाठी म्हणून मुखाचा वापर भगवंतानं करायला सांगितला, परंतु या मुखाचा वापर चुकीच्या पद्धतीनं झाला. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी, कर्मामध्ये झाली सर्वहानी. जिव्हाला चावली भोजना, दुग्धघृत शर्करा पक्वांना, निंदिले उपांना, तेणे पातलो मुखबंधना. साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, तेणे वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपाला धरली. या मुखाचा वापर भगवंताचं नाम घेण्यासाठी करावा, संतांचं वर्णन करण्यासाठी करावा, परंतु त्याचा वापर यासाठी न झाल्यामुळे काय झालं? तेणे वाचा पंगू झाली. आणि नाथ महाराजांच्या लक्षात आलं
पाय तुटलेल्या माणसाकडे लक्ष केलं. चरण धर्मपंथे चालावे हा न्याय आहे. भगवंतानं चरणाचा वापर हा धर्मपंथानं चालण्यासाठी केलेला आहे. जिथे सत्संग चालू आहे, चांगल्या गोष्टी चालू आहेत, तिथे जाण्यासाठी या पायांचा वापर करावा. मागच्या जन्मात या गोष्टी त्यानं केल्या नाहीत म्हणून त्याची अवस्था ही अशी प्राप्त झाली. हात तुटलेल्या माणसाकडे लक्ष गेलं, त्याचा पूर्वजन्म दिसू लागला. नाथ महाराजांनी बघितलं की मागच्या जन्मामध्ये या हातांचा वापर त्याने चांगल्या गोष्टींसाठी केलेला नाही. दान धर्माच्या साठी या हातांचा वापर व्हावा तो त्यांनी केला नाही. मागच्या जन्मामध्ये कधीही त्यांनी या हातांचा वापर भगवंताच्या पूजेसाठी केला नाही. कीर्तनकारांनी ओरडून ओरडून सांगितलं टाळी वाजवा, भजन करा, त्यासाठी तर हातांचा वापर अजिबात केला नाही म्हणून ही परिस्थिती झाली. रामकृष्ण महाराज मला हा अनुभव प्रत्येक वेळी येतो का हे दृष्टांत हा सांगितला की लोक अशा टाळ्या वाजवतात. पुढच्या जन्माची काळजी असं वाटतं ना ग, गडबड व्हायची पुढच्या जन्मात, टाळ्या वाजवतात. जाऊ द्या, खाली उतरले, देवाला सांगितलं जागेवर जा, गेला साष्टांग दंडवत घातलं. म्हणजे काय झालं महाराज, नाथ महाराजांनी सांगितलं देवा तू खरंच दानशूर आहेस. कसं काय, आतापर्यंत तू नाव ठेवत होतास मला, आता मी दानशूर आहे, आता दाता आहे, हे कशासाठी, हा बदल कशामुळे. नाथ महाराजांनी सांगितलं अरे एवढे दुष्कर्म करणाऱ्याला तू निदान माणसाच्या जन्माला तरी घातलंय, तुझ्या जागी मी असलो असतो तर याने प्राण्यांच्या जन्माला घातलं असतं. विठ्ठल ज्या अवयवांचा वापर ज्याच्यासाठी करणं अपेक्षित आहे त्या अवयवांचा वापर जर त्यासाठी केला नाही तर परिणाम काय होतो याच्यासाठी मी आपल्याला दृष्टांत सांगितला. दृष्टांत हा सिद्धांताच्या पुष्टीसाठी असतो. असं घडलं होतं का, देव कधी खाली उतरले, या गोष्टी समजून घेण्याच्या असतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. बर, नामस्मरण घडो, संत समागम, संत समागमामध्ये नामस्मरण घडो, संत समागम घडो आणि नामस्मरण घडो. ह्या स्वतंत्र मागण्या पकडल्या तरी पण योग्य आहे आणि ह्या एकत्रित पकडल्या तरीही योग्य आहे. संत समागमामध्ये नामस्मरण घडो. त्याचं कारण असं आहे, हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की लोक पालखीबरोबर जातात खरं, परंतु तिथे गेल्यानंतर संसाराच्या गप्पा मारत बसतात. उपयोग काय, आम्हाला सुद्धा आलेले अनेक अनुभव आलेत. आता आपली वेळ संपत आली, ते सांगण्याचं आता काही कारण नाही. अनेक अनुभव येतात की वारीच्या वाटेवरती आहेत आणि लक्ष सगळं काय आहे, घरामध्ये आहे. म्हणजे देह देवळात आणि चित्त खेटरात अशी परिस्थिती आहे. आणि त्यातल्या त्यात नवीन खेटर असेल तर फारच लक्ष. त्याच्यामुळे म्हणून म्हणलं मनाचा परमार्थ ही गोष्ट आपण लक्षात घ्या. नामस्मरण घडो, संत समागम, देवाचं नामस्मरण घडावं किंवा संतांचा सहवास घडावा, हे दोन्ही अर्थ आपण घेऊ शकतो. कारण सहवासाचा, संगतीचा परिणाम माणसावरती जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होतो तेवढा इतर कोणत्याही गोष्टीचा होत नाही. कारण संगती संग दोष हा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे मराठीत म्हणे ना, ढवळ्या शेजारी बांधला पोवळ्या, वार नाही पण गुण लागला, जे असं पद्धतीने काही म्हण आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणजे संगतीचा एवढा परिणाम आहे. म्हणून संगती कोणाची करावी, आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये मोठं व्हायचंय, व्यवहारिक गोष्ट सांगतो जरा, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला सर्वोच्च स्थान प्राप्त करायचंय त्या लोकांच्या संगतीमध्ये जर आपली उठबस असेल किंवा त्या संगतीमध्ये जर आपण असलो तर लोक आपल्याला मोठं समजतील. व्यावहारिक गणित आपल्याला सांगतो. उगाच कोणाच्याही जवळ तुम्ही जाऊन बसाल, कोणाच्याही संपर्कात राहाल, कोणाच्याही बरोबरीने तुम्ही चालाल, तुम्हाला कधीच व्यवहारामध्ये लोक मोठं म्हणणार नाहीत. त्यामुळे संगती अशाची करावी की लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. आपण वाईट जरी असलो तर याच्या संगतीत आहे म्हणजे हा सुधारेल अशी भावना तरी निर्माण त्या निमित्तानं होईल. म्हणून संगतीचा परिणाम आपल्या जेवढा जीवनावर होतो तेवढा इतर कुठलाही होत नाही. मी नेहमी उदाहरण देतो पाण्याच्या थेंबाचं. त्यानं तापलेल्या तव्याची संगती केली, नामोनिशान शिल्लक राहिलं नाही. तापलेल्या तव्याची संगती त्या पाण्याच्या थेंबानं करणं म्हणजे दुर्जनाची संगती करणं आहे, स्वतःचा नाश करून घेणं आहे. त्याच पाण्याच्या थेंबानं कमलपत्राची संगती केली, कमलावरती पडला, मोत्यासारखा चमकू लागला पण मोती झाला नाही. ठीक आहे, कोणी त्याला 1 रुपया देणार नाही. मग ही संगती जी आहे ती सर्वसामान्यांची संगती आहे. सर्वसामान्यांच्या संगतीमध्ये नुकसान जरी काही नसलं तरी फायदा पण काही नसतो. म्हणून सर्वसामान्यांच्या संगतीमध्ये सुद्धा जाण्यात काही काम नाही. आणि सत्संगती म्हणजे काय तर स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये त्या पाण्याच्या थेंबानं जाणं आणि स्वतःचा मोती करून घेणं, याला काय म्हणतात, सत्संगती म्हणतात. योग्य संगती केली आणि आता तो मोलाला चढला म्हणजे काय, आता त्याच्या मोबदल्यामध्ये कोणी तुम्हाला काही ना काहीतरी पैसे देऊ लागले. म्हणजे त्या पाण्याच्या थेंबानं
स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्याची संगती केली आणि स्वतःचा मोती करून घेतला. ही संगती म्हणजे संतांची संगती आहे. संतप्ता यसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते मुक्ताकार तया तदेव नलिनी पत्रस्थितम राजते स्वात्यासागर शुक्ति मध्यपतितंतम मौक्तिकम जायते प्रायण अधम मध्यम उत्तम गुणाः संगात सतो जायते. त्यामुळे सत्संगतीचा परिणाम आपल्या जीवनावरती मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्यामुळे नामस्मरण करता करता, भगवंताचं नामस्मरण करता करता पंढरपूरची वाट चालायची आहे बरं का. आता संतांच्या बरोबरीनं मी पुन्हा सांगतो, नामस्मरण घडो संत समागम. संत समागमामध्ये नामस्मरण घडो. संत समागम केव्हा घडतो? पंढरपूरच्या वारीला जात असताना कोण कुठला संत आपल्या बाजूला येऊन उभा राहील काही सांगता येत नाही. म्हणून जेव्हा आपण पालखीबरोबर चालतो तेव्हा कायम भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखात आलं पाहिजे. आणि तुकोबारा हीच भूमिका मांडतात. गात जागा गात जागा गात जागा विठ्ठला